अनिलजी कोथलेकर कृपया स्टेजवर यायचंय. अनिल कोथलेकर. प्रवीण पड्या कृपया स्टेजवर यायचंय. प्रवीण पड्या सर कृपया नाव घेतल्यावर स्टेजवर या. प्रवीण पड्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हवा पंचांची नक्कीच असेल. मात्र फटका शिकलाय. आई मामाई या संघाला शुभमची जागा घेणार तो आता. सुहास सुशांत प्रमोद एक चांगला गोलंदाज. बघूया सुशांत काय करतोय. परत एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र चांगला शॉट आहे लेग साइडच्या दिशेला. एक धाव नक्कीच भेटेल. परत एकदा गोलंदाज तयार. इथे स्क्वेअर चेंडू व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत आहे. ती 4 धावा. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण आहे. चांगला शॉट होता. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच चांगला शॉट अडवला आहे. परत एकदा सुशांत बघूया. परत एकदा चांगला चॅपच्या फाऊल आहे मात्र एकही धाव भेटणार नाहीये. इथे मात्र चांगला शॉट चांगला स्टॉप झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. एक गडी बाद 4. संघाच्या वतीनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रशांत अकबुल. आणि हा पहिलाच चेंडू आणि उत्कृष्ट तटका चेंडू. एक धाव तर निश्चित. एक धाव जेव्हा समाधान मांडते धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत होती ती 5 धावा. एक लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा प्रशांतचा सामना करण्यात येतो ओमकार. आणि उत्कृष्ट फिल्डिंग म्हणताय. उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन इथं पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली. पुन्हा एकदा प्रशांत आणि हा चांगला तटकावले चेंडू म्हणता येईल. एक धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 6 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा प्रशांत अब्गुल. ओमकार नांसरे चांगले नावाजलेले असे फलंदाज म्हणता येईल टेटोली मधून. पुन्हा एकदा एक धावेवर समाधान. धावसंख्येत भर 7 धावा. पुन्हा एकदा एक धाव. प्रशांत अकबुल सामना करते ओमकार. आणि उत्कृष्ट गेंदबाज म्हणता येईल. थोडासा फलंदाज ज्याला काही चेंडू कळलेला नाही आणि निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं असं गेंदबाजी करतायत ते आदर्श ट्यूशन. आणि उत्कृष्ट हा फटका जो 6 मारण्याच्या नादामध्ये हा आउट झालेला आहे. आणि अशा प्रकारे आई महामाई या संघाला दुसरा झटका
सुशांतच्या रूपामध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी तो साई पड्याळ. ओ आणि उत्कृष्ट फलंदाजी म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते साईन कंस्ट्रक्शन म्हणून. पुन्हा एकदा प्रमोदचा सामना तो चांगलं आणि मला वाटतं ही अपील केलेली आहे आणि पंचांचा निर्णय बाद आहे आणि साई पड्याच्या रूपात तिसरा झटका. वंडी 1 धाव. आणि हा थोडंसं क्षेत्ररक्षण मिसफिट झालेला आहे आणि त्याच्यामुळे धाव संख्या मात्र मिळते 4. चांगला चौकार म्हणता येईल लगावलाय. धाव संख्येत भर. धाव संख्येत होती 12 धावा. 12. ओके. जेवायचं कोण बाकी असेल त्याने जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. सॉरी चेंज झालेली आहे. ठीक आहे. पंचांचा इशारा. दुहेरी धाव. धाव संख्या होती 15. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मंगेशाचा सुंदर पद्धतीने मारला फटका. सरळ चेंडू जातो डिक्लेरेशन एकरी धावेसाठी. स्ट्राईकला तो ओमकार. ओमकारला सामोरं जातोय तो मंगेश. चेंडू मंगेशचा. हो सुंदर पद्धतीने फटका मारलाय वंडीसाठी. या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हिट विकेट होतोय तो बाद होतोय तो ओमकार. आणि ओमकारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अविनाश भारदे मंगेश साठी. आणि सुंदर पद्धतीने मारलेला टॅप एकरी धावेसाठी. वीस धावा करायचे आहेत. 24 चेंडू 20 धावा. यानंतर होणारा सामना स्मरण 11 अमिषा कंस्ट्रक्शन. टॉस साठी यायचं आहे. स्मरण 11 आणि अमिषा कंस्ट्रक्शन. चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आता होणारा सामना अमिषा कंस्ट्रक्शन वर्सेस स्मरण 11. या सामन्याचे नाणेफेक करतील यजमान सर. स्मरण 11 आणि अमिषा कंस्ट्रक्शन या संघाचे नाणेफेक करतील संतोष कदम गुरुजी यांच्या हस्ते नाणेफेक होईल. काय रंगतदार चाललेला सामना. पुन्हा एकदा शहबाज. हो सुंदर फटका पाडून संधी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सुशांत कडून. पुन्हा एकदा सुशांतचा पुढचा चेंडू शहबाजसाठी. शहबाजने मारलेला फटका. श्रीकृष्ण घडवले, प्रकाश घडवले.
सॉरी राकेश घडवले स्टेज जवळ यायचंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ सुंदर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आई मामाई 11 संघाकडून सुंदर पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शाबादला सुंदर आणि एक सुंदर पद्धतीचा झेल पाहायला मिळतोय तो अविनाश भारतीयांकडून आणि एक मोठा धक्का बसलाय तो. स्मरण 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो प्रमोद. पहिल्या षटकांत संख्या धाव संख्या होती ती 2-2. पुन्हा पुढचा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते साई पड्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते मामाई 11 संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि एकेरी धावेसाठी गेलेला चेंडू. एक अतिशय सामना पाहायला मिळतोय तो आदर्श ट्युशन वर्सेस पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते स्वतः कर्णधार आणि त्याचा फटका पडलाय. सरळ चेंडू तो चौकाराच्या दिशेने. या चौकारानंतर संघाची धाव संख्या होती ती 7. पुढचा चेंडू धाव संख्या होती 2 षटकानंतर 8. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता ती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रशांतसाठी. प्रशांतने मारला फटका. सरळ चेंडू जातोय साठी. सुंदर पद्धती फलंदाजी करते तो प्रशांत. आदर्श ट्युशन क्लासेस संघासाठी पुन्हा एकदा पुढचा सुंदर पद्धती चेंडू पाहायला मिळतो तो पुन्हा एकदा सुशांत कडून. 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात खेळताना सुशांत अब्दुल आणि प्रशांत अब्दुल. पुन्हा पुढचा चेंडू प्रशांतसाठी. पंचांचा इशारा स्वेर चेंडू अतिरिक्त धाव संख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर पद्धती चेंडू पाहायला मिळतोय सुशांत कडून. पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी आणि पंचांचा इशारा फॉल. बघूया पुढचा चेंडू प्रशांत आणि 2 धावा. हाताला लागून गेला चेंडू आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुशांतचा. बघूया काय होत आहे. आणि सुंदर पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो तो अविनाश भारतीकडून. धाव संख्या होती ती 13. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे ती आदर्श ट्युशन क्लासेस संघाला. बघूया नवीन गोलंदाज आलाय तो चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटते ते रोहितच्या स्वरूपात. पुढील चेंडू मारा करण्याचा प्रमोद टॅप मारण्याचा प्रयत्न परत चांगलीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडलेले आहे. जिंकायचं असेल
तर रन रोखणं इथे गरजेचं आहे. ते आई महामाई संघाला आदर्श क्लास विरुद्ध आई महामाई. पुढील चेंडू रोहित, मारा करणार तो प्रमोद. आपल्या कोट्यातील पुढील चेंडू रोहित, मारा करणार तो प्रमोद. पावे चेंडूवर किती धावा मिळतात. टॅप सुरू कडवलं चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते त्या महामाई संघाकडून. अजूनही साई पटेलकडून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते ग्राउंडवरती आपल्याला. पुन्हा एकदा स्ट्राईकला तो प्रमोद आणि हा झेल सुटलेला. गच्चा क्षेत्ररक्षण रनआउटचा चान्स, परंतु मिस. गच्चा क्षेत्ररक्षण अतिशय इथे चुकी नक्कीच महागात पडणार आहे त्या आई महामाई या संघाला. 3 चेंडू आणि 4 धावा. अतिशय अतितटीचा सामना. 3 चेंडू 4 धावा. सगळ्यांचे हृदय थांबलेले आहेत. कुठला ठोका कधी थांबेल सांगू शकत नाही. 3 चेंडू 4 धावा. प्रमोद पारकर, सौरभ, अतिशय गोड जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ते रोहितचा पुढील चेंडू प्रमोद साठी. पाहूया प्रमोद या चेंडूवरती चौका मार्गाने चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते नक्कीच 1 धावा भेटणार. धावसंख्या 1 नी भर पडलेली आहे. अजूनही 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. अतिशय अतितटीचा सामना. कुठल्याही दिशेने सामना वळू शकतो. आणि हा मारलेला चेंडू चांगलेच इथे विकेट महामाई संघाला. अजूनही हृदयाचे ठोके संपलेले नाहीत, चालूच आहेत प्रत्येकाचे. परंतु पाहूया एफसीटी बघा तिकडे किती खुश झालेले आहे. एफसीटी म्हणते इथे जर प्रमोदची टीम हारली तर नक्कीच आम्ही पुढे जाणार. अतिशय अतितटीचा सामना, कारण इथे सरासरीनुसार पुढील निर्णय आपण सांगणार आहोत कोणत्या संघ कुठल्या क्रमांकावर राहणार. 1 चेंडू 3 धावा. वा, काही सामना पाहायला भेटतो आपल्या मैदानामध्ये. 1 चेंडू 3 धावा. अतिशय अतितटीचा स्ट्राईकला मुंबईवरून आले खास फलंदाज श्रेयस भुवड. 1 चेंडू आणि 3 धावा. फिल्डिंग मध्ये काही परिवर्तन करताना सुशांत अब्दुल, काहीसे कोचिंग करताना आपल्या आई महामाई संघाला. रोहितचा पुढील चेंडू मारा करणार तो श्रेयस. 1 चेंडू आणि 3 धावा. जिंकण्यासाठी 4 धावा इथं नक्कीच मारावा लागणार, कारण 1 चेंडू 3 धावा होणे शक्य नाही. पाहूया 1 चेंडूवरती 4 धावा. आणि महामाई संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय अतितटीचा सामना इथे झालेला आहे. यानंतर तुम्ही बघू शकता मैदानाच्या समोर एफसीटी कशा उड्या मारत आहेत, कारण त्यांना माहित आहे हा जर सामना जर प्रमोद पालकर यांचा टीम जिंकले असते तर